एक सांगू का, मला साऊंड सिस्टीम आज खूप आवडली तुमची. काय पहिल्यांदाच तुम्ही असं म्हटलं तालुक्यात नाही. माझ्या माणसाला कोणी आवडली मी मला आवडणार नाही. हे सांगू का, कलाकारांचं चित्रकला दुखणच झालंय. त्यांना कितीही संस्कृती मोठ्या लावल्या ना, त्यांना कधीच कोणाचं वाट वाटत. रोज महाराष्ट्रामध्ये फिरणारा माणूस आहे, चंद्रकांत बरोबर असतो. कधीही साऊंड सिस्टीमला कधी त्रास देत नाही. त्याचं कारण हे इलेक्ट्रिक आहे. लाखो रुपयाचं भांडवल आहे. काय मिळते त्या व्होल्टेजवर त्या पद्धतीनं ऑपरेटिंग लोक करत असतात. तुम्हाला जिथे जिथे ते रिटर्न मिळत नाही. ह्याच्या अगोदर असलं काही नव्हतंच. काय होतं असतं, माईक मध्ये बांधायचा, इकडून कशी इकडून कशी दोन बोला फसाव ठेवायचे. खूप छान साऊंड सिस्टीम आहे आणि अजिबात त्याला हलवू नका. काय तुम्ही सुंदर गाताय, वाजवताय, काय काय मागून आहे काय काय असं तुमच्या. हरिने माझे हरिने चित्त आता कैसी जाऊ बरानो ये बरानो ये बरानो आता कैसे जाऊ बरानो संगता बुद्धि करती बुद्धि करती बुद्धि करती
हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, हरिभक्तपरायण रणजित महाराज. अरे लवकर मग काय. हरी रे वाजे हरी रे जिता 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 हरी रे वाजे हरी रे जिता
हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार विसरले आता कैसी जाऊ घरानो हे बरालौकिक पारकियासी सांगता गोष्टी घरची कुठी खातील आता कैसी जाऊ घरानो हे बरालौकिक तुका म्हणे निवांत राही पाहिले पाहे परतोनी आता कैसी जाऊ घरानो हे बरालौकिक कर जोडी तो कधी कर जोडी तो कधी आपण असावे जवळी आपण असावे जवळी जवळी कर तो कधी दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण वेची बंधू चरण श्रीप्रभूंचे ते नमस्कार म्हणूयात हरिणे माझे हरिले चित्त वार रिक्त विसरले
आता कैसी जाऊ घरानो हे बरालौकिक सकल संत सज्जन मायबाप. काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं सेवेसाठी निवडलेली गवळण, ही गवळण कोण्या संतांची आहे हे सांगण्यात का अज्ञानी समाज या महाराष्ट्रामध्ये उरलाही आहे. थोडं पुढं बोलेन. क्षेत्र आणि तीर्थ तारगावातला 50व्या वर्षातला ज्ञानेश्वरी फार्माचा भाग्यपूर्ण सोहळा, त्यालाच असं म्हटलं जातं. या तारगावचा हा सुवर्ण महोत्सव. सातत्याने गेले 50 वर्ष चालणारा हा नामसप्ताह 1974 सालाला हा कार्यक्रम उभा राहिला गेला आणि याचं हे 50वं वर्ष, याची देही याची डोळा तुमच्या आमच्या दृष्टीनं तुम्हाला आम्हाला बघायला मिळालं हे आपलं भाग्य आहे. 1974 सालापासून या पारणाला वाचक बसणारे वाचक सुद्धा आजही आहे. मला मोठा आनंद वाटला जेव्हा कार्यक्रमाची पत्रिका पाहिली. तारगावकर ग्रामस्थ मंडळी एकदा भेट झाली आमची आणि सांगितलं की काल्याचं कीर्तन हे तुम्हाला असतं. मला एक इतका मोठा अभिमान वाटला की माझ्या नाही काढतो काढेच नाही त्याने इतकं काढून तुला काही काढून ठेवायचं ठेवले. मला एवढा मोठा आनंद वाटला की माझ्या वडिलांची महाराष्ट्री का देवा वैकुंठवासी गुरुदेव पारणाचार्य पुंडलिकजी महाराज बेडूकरांची ही परंपरा या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाची परंपरा पुंडलिक महाराज बेडूकरांनी उभा केली गेली आणि असे अनेक गावोगावच्या कार्यक्रमामध्ये ही इतकी सुंदर फळं लागली गेली. आणि काल्याचं कीर्तन ज्याला मला इथं मिळतं तेव्हा मला मोठा आनंद वाटला. कारण मला थोडंसं असं वाटलं की 50वं वर्ष म्हणजे संपूर्ण तो जिल्ह्यातला बाहेरचा कीर्तनकार असेल. आपल्याला कुठल्या चान्स कुठल्या वर्षी मिळेल आपल्याला काला किंवा संध्याकाळचे. पण ग्रामस्थांनी आग्रहानं सांगितलं मला सगळ्यांनी. आदरणीय तात्यांचा निरोप माझ्या कानापर्यंत पोहोचला गेला. कारण पहिल्यापासून राजकारण थोडंसं बाजूला ठेवून या सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणावर नितांत प्रेम करणारी तात्या. माणसाच्या जीवनामध्ये किती सुख आणि किती दुःख असतं हेही पेक्षा भगवंताच्या चरणाशी आली किती एकरूप आहोत हे खूप महत्वाचं आहे. आणि हे 50वं वर्ष पहिल्या दिवसापासून रात्रीपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत 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 आलं गेलं. थोडा न जाणून वातावरणामुळे विक्षेप निर्माण होत असतो तो भाग वेगळा आहे. कारण तो निसर्ग आहे, त्याला कोणीही काही करू शकत नाही. ज्यावेळेला ही मंडळी सगळी पाहिली ना सगळं मन भारावून गेलं. माझे मित्र वैकुंठवासी गोकुळ महाराज ओझरडेकर खूप माझी जुनी आणि खूप जवळची मैत्री. पण अचानकपणे तो मित्र माझा अचानकपणे सोडून गेला. आणि याच पावलावर पाऊल ठेवून प्यारी भक्तीपर्यंत ज्योतिताईंनी कंबर कसली आणि महाराजांचं कार्य एक चांगल्या पद्धतीने या मुलांच्या रूपानं पुढे घेऊन देत. कारण आपल्यातल्या मुलींनी इतकं पुढे करून काम करावं. कारण समाज आहे आणि अतिशय दूषण देणारा समाज आहे. हा समाज चांगला नाही. चांगल्याला कधी चांगला पण म्हणत नाही आणि वाईटाला कधी वाईट पण म्हणत नाही हा समाज. पण अशामध्ये ही सगळी मुलं मुली एकत्रामध्ये करून उभा केली गेली. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत श्री हरिभक्ती पारायण आणि या कोरेगाव तालुक्याचं वैभव आहे. चंद्रकांत गिरी महाराज एक अतिशय सुंदर, त्यांच्या मृदुंगातली ताकदच वेगळी आहे. स्वतःची ताकद आहेच आहे. मृदुंग सुद्धा ताकदीशिवाय वाजवता येत नाही. त्यात ताकद लागते. सहज 10 पाडावा लागतो. मारुती व बागडे सांगायचे, खूप छान सांगायचे.
तो ताकद लागते, ताकदीच्या मधून गाणे आणि खूप छान. आज तर इतकं देखणं दिसतंय ते. मी फोटो काढून देणार आहे गेअर पाईपला दाखवायचे. खूप सुंदर. रणजित पवार आहेत निगडीचे, छानशी गाणार. शिवाजी बापू रणजित पवार आहेत. कारण रणजित पवार आणि सचिन पुजारी आणि चंद्रकांत गिरी हे माझे गुरु आहे माझ्या जीवनात. यांच्याशिवाय माझं नव्हत नाही, त्यांच्याशिवाय माझं जुळत नाही. खूप छान मंडळी आहे सगळी. बीड जिल्ह्यातून ही सगळी मंडळी मला सांगितलं. जुनी जाणकार मंडळी की ज्या विभागामध्ये खरा परमार्थ चालतो तो बीड जिल्हा आहे. खरा परमार्थ चालतो याचा अर्थ या महाराष्ट्रामध्ये आज अनेक कीर्तनकार टॉप 10 मध्ये आहेत की बीड जिल्ह्यातली मंडळी आहे. कारण मी बहुतांशी खूप फिरतो त्याही जिल्ह्यामध्ये आणि मला आदर वाटतो. कारण वारकरी सांप्रदायिक जोपासना याच मराठी भाषेनं करावी असं मी नेहमी सांगत असतो. कारण कीर्तनातला टाळकरी असेल, कीर्तनातला समाज असेल, ही माणसं बाहेरच जात नाहीत मंडपात. सगळे कामधंदा सगळं सोडून मंडपामध्येच असतात, काहीच काम नाही. 7 दिवस कधीच हो गाडीच्या कामाला हात लावत मंडपात जायचंच नाही. मी परवा दिवशी लातूर भागामध्ये होतो. ते करकट्टा नावाचं गाव आहे. एवढा मोठा बडा मंडप. माझं कीर्तन झालं 11 वाजता, 11:15 मी निघालो तर लोक अशी बसलेली मंडपामध्ये रातच्या 11:15 वाजता. दादा मी त्या लोकांना म्हटलं ही लोक का बसले, पण हे घरी जात नाही. म्हणजे अहो म्हणजे चहा नेहमी चालू असतो, दूध नेहमी चालू असतं, जेवण नेहमी चालू असतं, पोहे सकाळचे 2.5 क्विंटल पोहे नाश्त्याला लागतात अख्ख्या गावात. जायचंच नाही. हो पण आमच्या बाबात असं नाही. आमच्या इतकी माणसं कामाचे आहेत ना, एकराला 30 टन ऊस टाकतात. इतकी काम आहे त्यांच्या पाठी. हो इतकी कामं ना काय म्हणून बांधावरच बागायचं आमच्याकडे सगळं. त्यांना काही गरज नाही या विषयाची. तुम्ही 50व करा तर 60व करा तर काहीही करा. पण एक सांगू मला खूप बरं वाटतं. ही बीड जिल्ह्यातली मंडळी आहेत सगळे. व्यासपीठ चालक बीड जिल्ह्यात अतिशय सुंदर असे 2 चौकार माझ्या पाठीशी उभा आहेत. मला भीती वाटते त्यांच्याकडे बघायचं. सचिनजी पुजारी आणि संतोष महाराज धनवडेवाडीचे आदरणीय हरिभक्तीपरायण रमेश दादा या निमित्ताने या कार्यक्रमाची त्यांची उपस्थिती आहे. पुजारी गेलं काय पुजारी मंडळी अशी सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आजूबाजूची मंडळी. मी दर्शन घेतो आपलं. कारण हे आभाराचं कीर्तन असतं. काल्याचं कीर्तन हे आभाराचं कीर्तन असतं. आणि ते आभाराचं कीर्तन माझ्याकडे तुम्ही दिलं याचं कारण तुमच्या घरचा माणूस आहे. पण गाला हा सुद्धा थोडासा करावाच लागेल. त्या विभागाकडे आपण चालूया. मी पुन्हा एकदा सर्व दर्शन घेतो. मला बरं वाटायसाठी नाही, पण त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. विडाला संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंत जगद्गुरु संत तुकोबरांच्या गोड अशा गाथामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तो अर्थ आम्हालाही कळावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळायला गेला, 4ही वेद या गाथ्यामध्ये भरावे, तर सामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना पाहिजे. मी अगोदर मुद्दा बोले. वेद विद्वानांना कळे, वेद पांडित्यांना कळे, वेद ब्राह्मणांना कळे, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त तुकोबांनाच आहे. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत मिळाले. एक ज्ञानोबा मिळाले, एक तुकोबा मिळाले. ज्ञानदेवी रचना पाया तुका झाला असे कळस. मिळवणी म्हणावं जगद्गुरु तुका अवतारणामयाचा. संप्रदाय सकळांचा येतोन या आणि तुकोबरांनी बोलावं अनुरेणू या तुकडा तुका आकाशात एवढा. एवढे मोठे महान श्रीमंत साधू संत आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेवा चालत होते. इथं नाथ संप्रदायाची परंपरा थांबली. ज्ञानोबाईंनी थांबवली आणि ज्ञानोबा वारकरी संप्रदायाची उभारणा केली. ज्ञानोबा ते तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम इतकं कठीण इतकं मजबूत केलं आणि बघता बघता माझ्या संत तुकोबांचा अवतार झाला. आणि एक बोलू या वारकरी संप्रदायाला खरा बहर आला तो संत तुकोबांच्या रूपानं बहर आला. या गोष्टी सर्वांना मानाव्या लागतील. तुकोबाईंच्या रूपानं हा वारकरी संप्रदायाला बहर आला. आणि म्हणून मुद्दा बोलता बोलता दादा तुम्ही आहात आमचे शिवा बापू आहे
म्हणून सहज बोलून जातो. याचं कारण श्रीमंत संत तुकोबांचा विडा मल्लाप्पा भास्करांच्या गळ्यामध्ये आला. याचा अर्थ तुकोबांचे विद्यावंशज मल्लाप्पा भास्कर. लक्षात असावं म्हणून बोलून जातो. बिडकर मंडळी, आपण तर खूप जवळचे आहात. वाशी आणि बीड जिल्हा हे खूप जवळचं अंतर आहे. या महाराष्ट्र भूमीमध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये पहिली फडपरंपरा जी निर्माण झाली ती वासकरांची झाली. नंतर देहूकर, नंतर आदरेकर, नंतर शिरवळकर आधी आधी फड उभा राहिले गेले, पण मूळ वासकरांचा फड उभा राहिला. मूळ वासकर तुकोबा या वारकरी संप्रदायाला बहर आणली. पुन्हा एक मुद्दा असा पडेल, वारकरी संप्रदाय म्हणजे काय? अहो, वारकरी संप्रदाय हा जाती धर्म मानत नाही. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना भजन करण्याचा अधिकार आहे. वारकरी संप्रदाय वेदांना मानतोय. एवढंच नाही, वारकरी संप्रदायाला एक तीर्थक्षेत्र मिळालं. ज्ञानोबांची ओबी पाहावी तर फेडीत पापताप ओकीत तिरीचे पाद समुद्राचा या आप गंगेचे जैसे. तुकोबांचा अभंग पाहावा तर गावा मागील ओघळ गंगा नमनी अमृत. गावा पाठीमागची ओघळ त्या गंगेला मिळाली, म्हणून गंगेला त्याला कधी अमंगळ मानलं नाही. अशी सुंदर गंगा या वारकरी संप्रदायाला मिळाली. तिथं नाव चंद्रभागा असा म्हणतात. या महाराष्ट्र भूमीला एक तीर्थ मिळालं चंद्रभागा. या भारतातले अनेक तीर्थ चंद्रभागेला येऊन स्वतःच पाप धुवून, स्वतःची मलिनता धुवून चंद्रभागेपासून जातात. याचा अर्थ गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापकर्म जातं, हा चुकीचा मुद्दा आहे. याचं कारण महाभारतामध्ये गंगा पुत्राला सुद्धा आपलं पापकर्म सोडवता आलं नाही. त्यांचं नाव पितामह भीष्म. या वारकरी संप्रदाय चंद्रभागेसारखं महान तीर्थ ऐका. या वारकरी संप्रदायाला एक दैवत मिळालं, ते पंढरीचं मिळालं. अरे कधी पण त्या पंढरपुरामध्ये जावं आणि देवाच्या चरणाला स्पर्श करावा, नतमस्तक व्हावं. देवाला स्पर्श करता येतो असं या भारतामध्ये एकच दैवत आहे, ते या महाराष्ट्रातलं पंढरपूर. अरे तुम्ही बद्रीला जा, तुम्ही केदारनाथला जा, रामेश्वराला जा, काशीला जा, इलाहाबादला जा, हरिद्वारला जा, अन्य कुठं दुनियात जावा, कुठेही जा, तुम्हाला दर्शन पायाचं घडत नाही. फक्त आम्ही पॉम्पलेट वाचतो. 27,000 रुपये मध्ये स्लीपर पोहोचणी प्रवास, 2 वेळचं जेवण, 1 टायमाचा नाश्ता, 2 वेळचा चहा, बाकीचा खर्च तुमचा. आणि आम्ही त्या पत्रिकेला बोलायचं आणि पैसे भरायचे, तीर्थयात्रेला जायचं. अरे आमची कधी पंढरी आम्ही नीट पाहिली नाही, आमची आळंदी कधी आम्ही नीट पाहिली नाही. आणि त्यांनी एवढी मोठी पॉम्पलेट आमच्या हातात द्यायची, आम्ही पैसे भरायचे, तीर्थयात्रा करायच्या. अरे करण्याबद्दल काहीच माझं दुःख नाही. ऐका तर, करण्याबद्दल माझं काहीच दुःख नाही. पण दादा, गोंदवलेकर बाबांच्या चरित्रामध्ये उल्लेख आला गोंदवलेकरांची. गोंदवलेकर बाबांनी स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. माझा मुद्दा खूप महत्वाचा आहे. गोंदवलेकर बाबांनी स्वतःचा वाडा विकला आणि तीर्थयात्रा केल्या. पण हल्लीच्या काळामध्ये हे मृत्यूलोकेची उपराट इतकं उपराट झालं. हल्ली तीर्थयात्रा करून लोक वाडं बांधू लागली. ही शोकांतिका आहे महाराष्ट्राची. ही शोकांतिका. या महाराष्ट्र भूमीला वारकरी संप्रदायाला एक दैवत मिळालं. अरे ज्या दैवताकडे आपण कधी पण जावं, त्याच्या दृष्टीमध्ये कधी विषमता नाही आहे, कधीच नाही. कीर्तनकार आला, पकवाचे आला म्हणून समदृष्टीनं पाहिलं, आणि ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही असा माणूस आला म्हणून देवानं विषम दृष्टीनं पाहिला, असं माझं दैवत नाही. असं अजिबात दैवत नाही. हो, कोणी पण यावं. ज्ञानोबांची ओवी आहे, अर्धवट मिली तडवळे. ही साधनेची अवस्था आहे. ही साधनेची अवस्था आहे. माझ्या भगवान परमात्मा विठोबा पंढरीमध्ये विटेवर उभा कटेवर हात ठेवले, त्यानं डोळे सताळ उघडे ठेवले नाही आणि डोळे पूर्ण झाकून सुद्धा घेतले नाही. मग अर्धे डोळे झाकले आणि अर्धे डोळे मिटले. याचं कारण तर त्याच्या दृष्टीमध्ये समता येते. आणि याची न्याहाणी संत तुकोबांनी करावी आणि तुकोबांनी अभंग म्हणावा, सुंदर ते ध्यान उभे विठेवर. तेव्हा या विठेवर उभा राहिलास आणि सुंदर असं भगवंता तू ध्यान लावून उभा राहिलास. तो असा कोणाकडे इकडे तिकडे बघत नाही, अजिबात बघत नाही.
ध्यान लावून बसला आणि म्हणून एक लक्षात ठेवा, या महाराष्ट्रामध्ये एक असं दैवत आहे जे येणारा व जो त्याच्याजवळ जातो त्याच्याकडे समदृष्टीनं पाहतो आणि जो आलाच नाही त्याची वाट पाहतो. वाट पाहून तो कंटाळा की मग आपली वाट लावतो. त्याचं नाव विठोबा हे लक्षात ठेवा. त्याचं नाव विठोबा. या वारकरी संप्रदायाला हे दैवत बाबू म्हणायचंय, बळीया माझा पंढरी राव या देवाचा या देवाचा या देवाचा संप्रदायाला मिळालेले संत, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. याचा अर्थ या वारकरी संप्रदायाला एक आई ज्ञानोबांच्या रूपाने मिळाली आणि एक बाप मिळाला तो संत तुकोबांच्या रूपाने मिळाला. दादा म्हणावोवी म्हणून साधका तू माऊली तुझे सारस्वत तुझी आ पावली, या कारणे मी सावली नसंडी तुझी. अशी सुंदर माय, अशी सुंदर माऊली, अशी सुंदर ज्ञानाई, सुंदर ज्ञानाबाई, सुंदर ज्ञानदेवी. अरे ज्ञानाबाई पुरुष आहे पण हात मारताना स्त्रीलिंगी बोलावं. माय, माऊली, ज्ञानाई, ज्ञानाबाई हे शब्द माझ्या ज्ञानोबांच्या करता बोलावे. साचा आणि मवा विठुले आणि रसा शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पूर्वीची जुनी माणसं हात मारल्यावर जी म्हणायची. ज्ञानोबा जी म्हणतायत ना ज्ञानेश्वरी मध्ये, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी जी म्हणतायत अनेकदा. अरे जी हे लक्षण नम्रतेच आहे. हा, ज्ञानोबा इतके नम्र आहेत, इतके नम्र आहेत. वैकुंठवासी महाराज एक वाक्य सांगायचे, संत ज्ञानेश्वर महाराज इतके शांत आहेत, इतके शांत आहेत, शांतीला सुद्धा धक्का लागेल इतके शांत आहेत. शांतीला सुद्धा धक्का लागेल इतके संत ज्ञानोबा शांत आहेत. म्हणून एक लक्षात ठेवा, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा वाचक हा खूप शांत असतो. काय ते बरोबर आहे ना? तुम्ही जर आनंदी आहात, ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा वाचक खूप शांत असतो. कारण ही अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दिले. साधी साधी नाही बर का तात्या. मी परवा एक मागच्या 2 महिन्यात छत्रपती संभाजीनगरला एक गंधर्वेली नावाचं गाव आहे. आता आपल्या भविष्यात गाव आहे गांधेली. म्हणजे प्रभू रामरायांच्या काळामध्ये गंध माधवजी ऋषी होते, त्यांची समाधी त्या गावामध्ये. खूप मोठा उत्सव होता, खूप म्हणजे खूप मोठा उत्सव होता. अख्ख्या गावात करणे लागले. माझं कीर्तन एका चांगल्या घरी बसायला योग आला. चांगल्या याचा अर्थ वारकऱ्यांच्या घरी बसायचा योग आला आणि त्यांच्या घरी काही लायब्ररी होती. तरी तुमच्या माहिती का सांगतो, तुम्हाला सापडलं पुस्तक आनंदीत तर तेवढं पहा आणि ते मला पण द्या तुमच्या पैशाने घेऊन. त्याचं कारण सांगतो. त्या पुस्तकाचं नाव आहे ज्ञानेश्वरी मंत्रविद्या. ते औरंगाबादेचे बापट नावाच्या सदग्रस्तांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. आमच्याकडे एक प्रत आलेली आहे पण तो माणूस आम्हाला प्रत देत नाही. त्यांनी मला पीडीएफ पाठवले. त्या पीडीएफ पाठवून मला काय सांगायचं होतं बरं का मंडळी, आपण खूप ज्ञानी मंडळी आहात. ज्ञानोबा एक अतिशय मोठे शास्त्रज्ञ आहेत इथपर्यंत आम्हाला माहित आहे. ज्ञानोबा खूप मोठे शास्त्रज्ञ आहेत हे आम्हाला माहित आहे. 7व्या अध्यायामध्ये ओवी मिळाली नगरेची रचावी, जलाशय निर्मावी, महाबळे लावावी नानाविध. गावात राहायला जागा नाही, नगरेची रचावी. माऊली प्यायला पाणी नाही, जलाशय निर्मावी. पण माऊली जलाशय निर्माण केली पण पाऊस पडत नाही, महाबळे लावावी नानाविध. हे सांगावं माऊली. 750 वर्षापूर्वीचा काळ. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी वाचवा हे ज्ञानोबांनी सांगावं. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे वाचवा हे ज्ञानोबांनी सांगावं.
निसर्गासाठी संग्राम शास्त्रज्ञ आहे. माझा मुद्दा खूप महत्वाचा आहे. थोडं बारकाई नाही का? ज्ञानोबा एक शास्त्रज्ञ आहेत हे तर आहेच आहे, पण ज्ञानेश्वर महाराज खूप मोठे डॉक्टर आहेत हे खूप महत्वाचं आहे. हे वाचून ज्ञानोबा हे खूप मोठे डॉक्टर आहेत आणि या पुस्तकामध्ये मला वाचायला मिळालं ते सांगतो तुम्हाला. ते खूप महत्वाचं पुस्तक आहे. त्यांनी असा उल्लेख केला त्या पुस्तकामध्ये, त्यांनी इतका बारकाईने अभ्यास केला ज्ञानेश्वरीचा. याचं एकच कारण, त्यांना तो साक्षात्कार होता. त्यांना साक्षात्कार होता. ते जर झोपले ना ते बापट, तर त्यांच्या कानामध्ये कोणतरी ओव्या गुणगुणायची आणि उठल्यानंतर डायरीमध्ये जेवढ्या ओव्या गुणगुणलेल्या आहेत त्या लिहून काढायची. आणि त्यांनी इतकं सुंदर संशोधन केलं. ते असं ऐका, ज्याला मणक्याचा त्रास आहे, ज्याला मणक्याचा त्रास आहे अशा आजारी माणसांनी, अशा पेशंट लोकांनी काय करावं, तर 10व्या अध्यायातल्या पहिल्या 5 ओव्या, नमो विशद बोध विदग्धा विद्या अनंत प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया, ह्याच्या 5 ओव्या आहेत. या 5 ओव्याचे पाठ दिवसातून 5 वेळा शांत बसून करायचे. दिवसातून 5 वेळा शांत बसून करायचे, मन लागून करायचे, भाव धरून करायचे. त्या पुस्तकामध्ये उल्लेख आला, तर असं जर 1 महिना तुम्ही सातत्यानं केलं तर 1 महिन्याच्या आत तुमचा मणक्याचा आजार 50% बरा झाला पाहिजे. ही त्या मंत्राची ताकद आहे. ज्याला हाय ब्लड प्रेशर आहे, ज्याला हार्टचा त्रास आहे, अशा लोकांनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातल्या 1 ते 28 ओव्या, फक्त 28 ओव्याचे पाठ दिवसातून 4 वेळा केले, तर त्यांनी असं सांगितलं की जर हे 2 महिने तुम्ही सातत्यानं केलं तर तुमची ब्लड प्रेशरची गोळी थांबते. याचं कारण काय? याचं कारण काय? तर मंत्रांना अग्नी पेटतो. बघा माझा उद्देश, मंत्रांना अग्नी पेटतो. एका दगडाच्या मूर्तीमध्ये मंत्राद्वारे दगडामध्ये प्राण जाऊ शकतो. दगडामध्ये प्राण जाऊ शकतो. मंत्रानं अग्नी पेटू शकतो. तर माझ्या ज्ञानोबांच्या मंत्रांना आजार बरे होणार नाहीत का? झालेच पाहिजे, ते मानावं. झालेच पाहिजे. अशी सुंदर माय आणि बाप मिळाले. तुम्ही संत माय तुम्ही संत माय बाप गाथ्यामध्ये ऐका, आई अभंग स्वार्थी जीवा करता, परार्थी जीवा करता, नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, पांगुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहतो. आणि याच्यामध्ये गवळण नावाचा एक प्रकार आहे. दारगावकर मंडळी ऐका ना, त्याच्यामध्ये गवळण नावाचा एक प्रकार आहे. तो अभंग ती गवळण, स्त्रीलिंग ती गवळण,
बहुतांशी 90% लोकांना गवलन हा प्रकार आवडतो. 90% लोकांना गवलन हा प्रकार आवडतो. अरे ज्याला भजनातली काडीची अक्कल नाही ना, माझं वाक्य खूप महत्वाचं आहे, ज्याला भजनातली काडीची अक्कल नाही त्याला भजनात येऊन बसायचं पिटीवाल्याच्या माग आणि सुंदर ते ध्यान झाले की मागे लागायचं गवलन म्हणा, गवलन म्हणा. ते म्हणते यावं एखादा अभंग होऊ द्या, अजिबात नाही. पिटीवाले ते असतात तयारीचा, त्याने बाकी सगळं सोडूनच द्यायचं आणि उगाच तो धरायचा मोठ्यानं आणि मोठ्यानं आवाज काढायचा, निघाल्या बाई. तुझ्या बापाने ठेवल्या तर गवळणी मजुरी पाहिजे. अरे गोकुळातल्या गवळणी आणि मग रुटला पायी काटान याड वाटान टपदिशी मारला खडान. अरे आमचे कान घाण केले या गवळणी, घाण केले या लोकांच्या मोठ्यानं. अरे गवलन हा प्रकार इतका छान आहे. नाथांची गवलन, ज्ञानोबांची गवलन, जणाईंची गवलन, बहिणाईंची गवलन, तुकोबांची गवलन, चक्कर संत मांदियाळीमध्ये ज्यांच्या ज्यांच्या गवलनी हा प्रकार आहे. या गवलनीच्या पाठीमागे एवढे सुंदर अर्थ दडलेले ते आम्ही अर्थ कधी पाहिले नाही. आम्ही अतिशय वेगळ्या नजरेने ती गवलन हा प्रकार पाहू. ऐका, उष्णता वाढू लागलेली आहे. माझ्या कीर्तनाकरता मर्यादा असेल. कार्यकर्त्यांचा निरोप आहे, मगाशी 11:30 थांबावं. राहिलेत फक्त 15 मिनिटं. 15 मिनिटातच कीर्तन करणार आहे. हा, इतका ड्रायव्हर तयार आहे. थोडा आहे का आता संपला, सप्ताह संपला. त्याच्या पुढल्या वर्षी जगलो वाचलो भेटणार आहे आपण. ती सगळी तुम्ही येता का नाही कोण असतो. ऐका, सायंकाळचे 6 वाजले. तो दिवस बाबतीला गेलेला. तुकाराम महाराज एका घनदाट जंगलामध्ये एकलेच भजन करत नाही. तुकोबांना कधी भजनाचा मार्ग नव्हता हो. कधी भंडारा, भामचंद्रावर, आळंदीला, पुण्याला जिथं मार्ग दिसेल तिकडे चालला होता. जेथे जातो तेथे तुम्हाला, जेथे जातो तेथे तुम्हाला मार्ग नाही कधी तो. तिने सांगायची वेळ तुकोबाईच्या लक्षामध्ये आलं, आता अंधार पडेल. मी एका घनदाट जंगलामध्ये भजन करत आलो आहे. मला अंधार पडायच्या आत या जंगलातून बाहेर पडावं लागेल. याचं कारण अंधार झाला की श्वापद बाहेर पडतात. अंधार झाले की पशु पक्षी बाहेर पडतात आणि न जाणो त्या प्राण्यांच्या तावडीमध्ये मी सापडलो तर देहू नावाचं गाव मला पुन्हा कधीच भेटणार नाही. म्हणून लगबगीनं तुकोबाई उठून उभा राहिली. गळ्यातला विना कमरेला बांधला, हातातल्या चिपळ्या खिशामध्ये ठेवून तुकोबाईंनी आपल्या पावलांना वेग दिला आणि तुकाराम महाराज देहूचं मार्गक्रमण करू लागले. महाराज चालत होते, महाराज पळत होते. दर्या खोऱ्यातून, नाल्यातून, ओढ्यातून, काट्या कुट्यातून उड्या मारत त्या पाऊल वाटेनं तुकोबाई चालले. पण ज्या पाऊल वाटेनं तुकाराम महाराज चाललेत ना, अरे याच पाऊल वाटेला अतिशय देखणी तरुण लग्न झालेली मुलगी संत तुकोबांना दिसलेली आहे. त्या जंगलामध्ये तिने सांगची हवी. तुकोबाई म्हणा म्हणजे म्हणतात कोण असतात, तिला कळतं का काय? ती स्त्री जातीची आहे. मानव नावाचा प्राणी या जंगलामध्ये घडत नाही. आता अंधार पडेल, श्वापद बाहेर पडतील आणि त्याच्या तावडीमध्ये पोर सापडली तर काय करावं? धावले तुकाराम महाराज त्या मुलीच्या जवळ आणि हात जोडले तुकोबांनी आणि म्हणू लागले, तू कोण आहेस? तू कोण्या घरची पोर आहे? तू इथं का आलीस? तुझं इथं येण्याचं प्रयोजन काय? ती काहीच बोलत नाही. अगं बोल का बाई, अंधार पडेल, श्वापद बाहेर पडतील, दोघं पण मरून जाऊ. तुझं गाव सांग, तुझं नाव सांग, तुला मी सोडायला येतो. बहुतेक रस्ता चुकलेली असशील. ती काहीच बोलत नाही. अगं बोल ना, तुला कळतं ना? अगं स्त्रीच्या जातीनं लहानपणी आई वडिलांच्या संगतीमध्ये राहावं व तरुणपणी पतीच्या संगतीमध्ये राहावं, म्हातारपणी मुलांच्या संगतीमध्ये राहावं. तू तरुण आहे, तुला तुझ्या पतीच्या संगतीमध्ये राहणं गरजेचं आहे. आणि अशी वेड्याकर तू कुठे ते सांग ना. काहीच बोलत नाही. महाराज रागवले बघ, बोलते का नाही का जाऊ निघून मी? काहीच बोलत.
तुकोबराय म्हणतात बहुतेक वेडी असेल, तिला माझी भाषा कळत नसेल, अथवा ती मुकी असेल, अथवा ती वेडी असेल. महाराज म्हणतात जाऊ दे, तिला कुठं जायचंय तिकडं, आपलं निघावं देऊला. आणि तुकोबराने आपला पावलं उचलला, मी निघालो बरं. आणि 5 पावलं पुढे गेले आणि पाठीमागून आवाज आला, महाराज थांबा. तुकोबराय म्हणतात महाराज मला ओळखते वाटतं. मग माघारी फिरले तुकोबराय आणि विचारलं, मला ओळखते तू? तिला मान डोलावली, हो, पण मी नाही तुला ओळखत. तुझं नाव सांग, तुझं गाव सांग. ती खलखला हसते. तुकोबराय म्हणतात बहुतेक वेडीच आहे बरं का, हसते नुसती म्हणजे. आता सांग ना तुझं नाव गाव. ते म्हणजे महाराज माझा परिचय देऊ, हा द्या. अहो महाराज, जो तुमचा विषय आहे तोच माझा विषय आहे. आपल्या दोघांचा विषय एकच आहे, विषय तो त्यांचा अहो आपल्या बोलते बरं, आपल्या दोघांचा विषय एकच आहे. तू खबर आहे खडखड हसली. तुझा आणि माझा विषय हा महाराज. एक विचारू म्हणे काय, एवढ्या किर झाडांच्या गर्दीमध्ये जिथं मानव नावाचा प्राणी फिरत नाही, या ठिकाणी तुम्ही काय करता हो? तुकोबराय म्हणतात मी माझ्या देवाच्या भजनामध्ये कुठं फिरतो हे मला कळतच नाही. ते म्हणते महाराज ही तुमची अवस्था आहे, आता माझी अवस्था काय? म्हणे काय, मी माझ्या देवाच्या शोधार्थ मी कुठं फिरते हे माझं मलाच कळत नाही. आता म्हणजे तू आहेस कोण? आता ती म्हणते महाराज मी एक गवळण ना. तुकोबरायांनी डोळे उघडले, अरे हे कलियुगा द्वापर युग निघून गेलं, आता कुठली गवळण? ती सांगू लागली महाराज ज्या भगवान परमात्मा कृष्ण आहे तो गोकुळ सोडून ज्या दिवशी निघून गेला, ज्या गोकुळाचं स्मशान केलं या भगवंतानं आणि निघून गेला त्या मथुरेला, त्या दिवशी गोकुळातून बाहेर पडले त्याला शोधण्यासाठी. आजवर शोधते पण सापडत नाही तो. नशीब तुमची आणि माझी भेट झाली. आता तुम्हीच मला सांगणार आहे माझा कृष्ण मला कुठं भेटेल, माझा कृष्ण मला कुठं भेटेल हे तुम्ही सांगणार आहे. तुकोबराय खदखदा हसते, बाई वेडेस का तू? म्हणे का, अगं जो मला मुरारी येतो म्हणाला तो अजून आला नाही. जो मला मुरारी येतो म्हणाला तो अजून आला नाही. तुला काही मेसेज आला का? तुला काही चिठ्ठी आली का? तुला काही निरोप आला का? नाही महाराज. मग मला एक सांग, मला एक सांग, निश्चित तुझी अवस्था का? हरिने माझे हरिले चित्ता, हरिने माझे हरिले चित्ता. गवळण संत तुकोबाशी संवाद करते आणि ती म्हणते महाराज हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. महाराज त्या हरीनं माझं चित्त घेतले. ज्ञानोबांची उभी म्हणा, बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची खंती जाण मनुष्याकारी मूर्ती ज्ञानाची तो. तुकोबांचा अभंग म्हणा, जाळवणी संसार बैसलो अंगणी. काय सुंदर आहे. संसार जाळला, राख रांगोळी केली त्या संसाराची. म्हणून ऐका, श्रीरामपूर तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये सरला बेट गंगागिरीचे महाराज सरला बेट. मी जाऊन आलो, मी कीर्तन करून आलो तिथून. सरला बेटावरचे गंगागिरीजी महाराज पंढरीच्या वारीला निघाले तर स्वतःची पर्णपोटी पेटवून द्यायची, त्या पर्णपोटीची राख बघायची, मग पंढरीच्या वारीत जायचे. वारी करून माघारी आल्यानंतर लाकडं गोळा करायची आणि पुन्हा पर्णपोटी बांधून मग त्यात राहायची. मग पहिली का पेटवायची? ते म्हणायचे, अहो देवदर्शन करताना, देव पूजन करताना, देव भजन करताना ती पर्णपोटी माझ्या डोळ्यापुढे आली
तर माझ्या परमार्थाला बाधा निर्माण करेल. पुन्हा अगोदर ती जाणतो म्हणजे माझा परमार्थ बोलतो. याचं नाव चालवणी संसार वैसलो अंग. कीर्तन किती वाजता संपत याचं नाव नाही. माझं चित्त वेधलं. विसरणे चालू द्या निघालो द्या. काय झालं? 1 वाजेपर्यंत हा काय 5 वाजले दिवाळ. आम्हाला तर चांगला नाश्ता करा ते आमचं काही टेन्शन नाही. ऐका मजा करतो थोडा वेळ. 1-2 मिनिटाला माझा एक मुद्दा ऐका की थोडासा मी कानात सांगतो आणि की थांबतो, पण खूप महत्वाचं आहे जी माझ्या वाचनामध्ये आलं. मला फक्त सिद्धांत द्यायचे, हरिनेमाचे हरिणे चित्त हे फक्त लक्षात असावं एवढंच. ऐका भगवान परमात्मा कृष्णाचं डोकं दुखत होतं. डोकं देवाचं डोकं दुखतं हे मला वाचल्यावर कळालं. मला वाटलं आमचीच बॉम्ब आहे. पॅरासिटम खा अरे कॉफी खा. देवाचं डोकं दुखत होतं आणि उद्धवाच्या मांडीवर देव झोपले म्हणजे डोकं ठेवलेलं आहे. आणि उद्धव त्या मांडीत उद्धव त्या मांडीवर भगवंताला डोकं घेतलेलं आहे आणि उद्धव त्या डोक्याचं मॉलिश करतायत, डोकं चेपतायत. अनेक आयुर्वेदाचार्य बोलावून अनेक प्रकारच्या मात्रा देत आहेत, अनेक प्रकारचे लेप लावतायत, पण देवाचं डोकं मात्र काही राहत नाही. आणि याचं दुःख उद्धवांना झालं आणि उद्धवच्या डोळ्यातनं गळगळ अश्रू आले. आणि उद्धवाने सांगितलं देवा एक बोलू पण काय सांगा ना, मी असं काय करू म्हणजे तुमचं डोकं राहिलो ते मी करायला तयार आहे. उद्धवाच्या डोळ्यातले अश्रू भगवंतानं पाहिल्या. भगवान हसू लागले. उद्धवा दुःख झालं तुम्हाला अतिशय. सांगा ना उपाय, तुम्ही तरी सांगा ना. तो उपाय मी करतो. देव म्हणतात मी सांगेन उपाय, तो तुम्हाला होणार आहे का? सांगून तरी देवा बघा ना. करतो पण देवा बघा ना. बघा उद्धव अहो करणार देवा. आणि देवाने सांगितलं काही नाही माझं डोकं राहील, पण एकच औषध आहे त्याला. म्हणे काय? तुम्हाला गोकुळात जावं लागेल. तुम्हाला गोकुळात जावं लागेल आणि गोकुळात जाऊन ज्या गोपिका आहेत ना गोपिका, या गोपिकांच्या पायाची धूळ काढावी लागेल आणि माझ्या मस्तकी लेप म्हणून लावावी लागेल, तर माझं डोकं राहील. याचं म्हणावं माझा परमात्मा भावाचा आणि प्रेमाचा भुकेलेला आहे. अरे उद्धवानी काळजीच केली नाही कोण्या गोष्टीची. उद्धव धावले आणि रथावर उडी मारली आणि स्वतः सरत्य पण केलं उद्धवानी आणि गोकुळाच्या दिशेने तो रथ उधळू लागला. रात्रभर तो रथ पळतोय. अरे इकडे दिवस उजाडला आणि गोकुळामध्ये रथानं प्रवेश केला आणि सहज उद्धवाची धर पुढच्या बाजूला गेली. अशी उद्धवानी पाहिलं तर कोणतरी गोपिका सकाळचं स्नान संध्या आटोपलेला आहे, केस मोकळे सोडलेले आहेत, अंगणामध्ये सगळा संवर्जन केलेला आहे आणि स्वतःच्या हातानं सुंदर अशी रांगोळी काढत आहे. हे आजही आमची परंपरा आहे. आजही आमच्या घरातल्या स्त्रिया सकाळी स्नानसंध्या आटोपल्याबरोबर हातामध्ये तांबड्या करंड आणि रांगोळी घेऊन तुळशीजवळ येतात, उंबऱ्यावर येतात, रांगोळी काढतात. कारण घराची कला अंगण सांगत असतं. ही आमचे संस्कार आहेत. आता थोडं मुलींनी रांगोळी काढा येत नाही म्हणून तिने स्टिकरच लावलंय, काढायची गरजच नाही. स्टिकरच लावतात. अरे उद्धवानी पाहिलं तर आणि रथावर उडी मारली उद्धवानी आणि धावत 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 त्या गोपिकेच्या जवळ गेले. काय नाही जायचं, त्या गोपिकेला हाक मारायची, देवाचं डोकं दुखतंय तुझ्या पायाची धूळ काढून दे असं म्हणायचं, धूळ घ्यायची आणि परतीला प्रवास चालू करायचा. म्हणाले उद्धव धावत आले त्या गोपिकेच्या जवळ आणि गोपिका रांगोळी काढते. उद्धवानी त्या रांगोळीकडे पाहिलं आणि उद्धव काही क्षणाकरता देहावर निघून गेले. याचं एकच कारण ती गोपिका जी रांगोळी काढत होती त्या रांगोळीमध्ये भगवान परमात्मा कृष्णाचं चित्र रेखाटत होती. अरे देवाला नटवत होती, देवाला सजवत होती, देवाचा पितांबर हो, देवाचा अंगरका, देवाचं बासरी, देवाचं मोरपंख, देवाचं मुकुट, देवाचं कोंदण असं सुंदर रंगवत होती ना ती विचारी ती गोपिका. उद्धवानी पाहिलं आणि जणू काही साक्षात माझा परमात्मा माझ्याशी बोलतो असं उद्धवाना वाटू लागलं.
काही क्षण उद्धव शांत झाले. ती गोपिका रांगोळी टाकता टाकता अशी मागं सरली आणि उद्धवांना धक्का लागला त्या गोपिकेचा. त्या गोपिकेनं माघारी फिरून पाहिलं आणि कोण एक महात्मा पहाट सकाळच्या वेळी माझ्या द्वारामध्ये आला. गोपिकेला वाईट वाटलं. तिनं रांगोळी बाजूला ठेवली. नतमस्तक झाली ती गोपिका. हात जोडले, मला क्षमा करा, आपण दिसला नाही मला. आपण कोण? महात्माजी आपलं नाव काय? उद्धव म्हणतात मी कोण आहे, मी का आलोय हे नंतर सांगतो. पण एक काम आहे, एक मुद्दा आहे. म्हणजे काय, रांगोळी खूप छान काढली. ती गोपिका हसली गोडवर. ती म्हणते हाची राहिला उद्योग. हा माझ्या जीवनातला उद्योग आहे, हा माझा उद्योग आहे. पण उद्धव म्हणतात एक बोलू का? पण काय, रांगोळी मोठी छान काढली, पण या रांगोळीमध्ये एक छोटीशी चूक आहे, थोडी सांगू क्षमा मागून. ती गोपिका म्हणते याचा अर्थ माझ्यापेक्षा देवाला तुम्ही जवळ पाहता का हो? उद्धव म्हणतात देवच माझ्याजवळ आहे, देवच माझ्याजवळ आहे. हा काय बोलता? म्हणे हा एक चूक आहे. ती गोपिका हात जोडते. आपण आठवणीनं सांगावं, मी सुधारेन. आणि उद्धव म्हणतात अहो मोरपंख, देवाचा मुकुट, देवाचं नाक, देवाची ओठ, देवाची बासरी, देवाची बोट, देवाचा अंगरका, देवाचा पितांबर, देवाचे पाय खूप छान आले. बर मग चुकलं काय? देवाला पाय काढले, देवाला तुम्ही पाय काढले, पण देवाला पावलं नाहीत काढली. तेवढी पावलं काढा, मग देव कसा दिसतो तेवढं बघावं. की गोपिकेच्या डोळ्यात घडघड अश्रू आले आणि हात जोडले. महात्माजी क्षमा असाल, मी लाखो रांगोळ्या काढल्या आजवर देवाच्या, पण एका रांगोळीच मी पावलं नाहीत काढली. उद्धवानी मोठे डोळे केले आणि का असा प्रश्न केला. आणि का करताना असाच आ केला का? पावलंच नाहीत काढली. त्याचं एकच कारण, अहो ज्या दिवशी या गोकुळातून तो निघून गेला, आम्ही अडवतोय गोपिका. अरे थांब कृष्णा, थांब कृष्णा. अरे ऐकतो कुठला देव? अरे आपलं स्नान खोटं, आपलं स्नान खोटं. स्वतःच्या पायानं चालत 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 त्या रथापर्यंत गेला. हात वरे केले, स्वतःच्या पावलाने त्या रथावर चढला आणि हात वरे करून या गोकुळाचा आनंद घेऊन गेला आणि या गोकुळाचं स्मशान करून गेला. त्या दिवसापासून विचार केला, देवा अरे तुझ्या रांगोळ्या रोज काढीन, पण तुझ्या पायाला पावलं नाही काढणार रे. उद्धवजी म्हणतात पण का नाही काढणार? उद्धवजी न जाणो या रांगोळीतनं सुद्धा तो निघून गेला, तर मी कोणाकडे बघावं सांगणार का? मी कोणाकडे बघावं? अरे याचं नाव हरिणे माझी हरले चित्त भार विसरली. सांगा ना महाराज, माझा कृष्ण, माझा देव, माझा परमात्मा मला कुठं भेटेल? तो खोरे असले पण एक माझं उत्तर देऊ म्हणजे देऊ. ऐकणार तू माझं? का नाही ऐकणार? मला देव भेटणार असेल ना तर तुमचं ऐकणार. पण ऐक म्हणजे काय, तू तुझ्या घराला जा. आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, आता कैशी जाऊ घरा, कैसे जाऊ मी वृंदावन, मुरली वाजवितो गाना. गाताना
गाणं ऐकू द्यायचं बरं का. आणि आपण आता बघू जमते का तुम्हाला. कैसे जाऊ मी वृंदावन. थोडा ऐकून ठेवा. इतकं पण नको. ती धमाशाला व्हायला लागले. हॅलो हॅलो हॅलो. एक म्हणते मी घराला कैसी जाऊ, एक म्हणते मी वृंदावनाला कैसी जाऊ. एक म्हणते घराला कैसी जाऊ संगणानो हे बरा लौकिक. आव महाराज पारकी अशी संगता गोष्टी घरची कुटी घाती. अरे हा समाज माझी कुटाळकी करेल. अरे प्रभू राम रयाचा सीता महिला या समाजानं सोडलं नाही तर मी की झाड की पत्ती आहे ना. अरे स्त्री म्हणजे काचेचा भांडा आहे. 15 मिनिटाकरता न सांगता कुठं बाहेर गेली पुन्हा आत आली तर लोक आणि विचारतील कुठं गेली होतीस. मी तर माझा संसार जाळून बाहेर पडले आणि आता माघारी घ्यावं तर हे कुटुंब हे गाव महाराज मला वागवून घेणार नाही. ऐका ना महाराज माझं, मला देव भेटावा असं काहीतरी सांगा. आणि मग तो खबरे सांगू लागले. तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राहे, तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही, तुका म्हणे निवांत राही. पाही रे पाही परतोनी, पाही पाही परतोनी. आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ घरात, आता कैसी जाऊ मी हार घालून घेत नाही आता. जास्त पिवळं हार तेव्हा पाणी मारलं असतं सगळ्या अंगाला डाग पडते ती पिवळं डाग. घरी गेल्या जोडं खायला लागते डाग पडलं. हार कसं असावं असं पांढरं शिपत असं मोठं मोठा हार असतो. हा सुवर्ण महोत्सव असा मोठा असावा गळ्या. हा 51 का. तुम्ही या ना. काय होते तुम्ही याल का महाराज. काय होती ती इकडे 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 का बोल. ऐका आज कार्याचा प्रसंग आहे. थोडासा मुद्दा देतो तुम्हाला. चरित्र ते उच्चारावे गेले ते हो माझ्या भगवान परमात्मा चरित्र पाहिजे. तो माझा परमात्मा भगवान परमात्मा कृष्ण. प्रमाण देवकीने वाहिला यशोदेने पाळिला पांडवांचा बंदीजन होऊन ज्ञानोबांची ओवी शेती उपयोगा गेला पांडवांच्या. अरे साधारण तो माझा कृष्ण गोपाल कृष्ण. बोला का गोपाल कृष्ण भगवान. तो माझा देव या
गोकुळामध्ये रांगत रंगणी. अरे तो माझा भगवान परमात्मा या गोकुळामध्ये रांगत होता या मुलांच्या करता. हे बापू म्हण तळवे तळ हात माझा भगवान परमात्मा रंगतोडा. महिला मंडळ आपल्या देवाऱ्यामध्ये गोपालकृष्ण आहे का? इथून पाणी विकत आणला त्याला काय आणावं लागतं का? तो येतो त्याला कधी पण बघा तो तोंडावर रस्ता पडला असतो. कधी मानवर करून बघत नाही आपल्याकडे. तो आपल्या सर्वांच्या संसाराची अशी तरी तो माझा भगवान परमात्मा कृष्ण या गोकुळामध्ये वाढत होता. यशोदा मैयाचा मोठा डेरा, त्या डेऱ्यातली ती रवी रवीचा घुसळण आणि रांगत रांगत माझा परमात्मा यशोदा मैयाच्या जवळ जायचा. आणि ज्याप्रमाणे ओ यशोदा मैया अशी डुलते ना असा माझा देव डोलायचा. हलका रे अरे डोलला ना माझा कृष्ण असा सुंदर डोलायचा. आणि यशोदा मैयाला एवढं कौतुक वाटायचं. लोणी आलं आलं की देव रडायचा, आई मला लोणी दे. यशोदा मैया एकदा रागवल्या बघ, एकदा रागवल्या देत नाही लोणी. देव रडायला लागले मोठ्या मोठ्या. यशोदा मैयानं पाहिलंच नाही. किती पण रड पण लोणी देणार नाही. काय काय आया इतक्या निभार असते त्या काय रडायचे तेवढा रड. तिला माहिती झोपून तर ते गप तरी होते. देव म्हणतात उगीच रडतो. देवा डोळे पुसते आणि हसते. ए आई म्हणे काय? मला नको लोणी, मला नको दे, मला नको दूध. हा छान खेळायचा. ए आई म्हणे काय? लोणी नको ग, पण एक मागतो ते देशील. यशोदा माझ्या म्हणत्या एवढंच आहे. काय मागून मागून मी आई मागत कॅडबरी मागत मागून काय मागत? ए आई मागू, हा माग, देणार देणार, नाही दिलं तर नाही दिलं असं नाही. मग जे मागतो ते द्यावं लागेल आणि नाही दिलं तर लोणी द्यावं लागेल. बांधून घेतात पोरं बांधून आईना. हा ए आई दूध पितो नाही असं नाही, पण मोबाईल जरा व्हिडिओ बघायला. हा काय क्रांती. 6 महिन्याच्या बाळाला आईचा मोबाईल बघितल्याशिवाय दूधच प्यायला येत नाही. हे क्रांती हे घेशील आई. हे मला बांधून घेतो, मला बांधून घेतो. आई आहे तुझी, आई आहे तुझी. आणि यशोदा मैया उगीच अशी 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 करू लागली. मला बांधून घेतोस पण हरकत नाही देते. माग बघ आई करशील हे देणार. आणि देव मागू लागला. घुम घुम करते आनंदल्या गवळणी मजा आहे होती त्यामध्ये. हे आई आई मला ते दे ते दे ते दे दे रा घुम घुम दे. अगं आई त्या डेऱ्यामध्ये जे घुम 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 ते मला दे. यशोदा मैया म्हणते बाळा तो आवाज आहे, आवाज आहे. हा तो देता येत नाही, देता येत नाही, नाही देता येत. मग लोणी दे. किशन संपला पाहुणे बराबर दे. काय पास करतो
मला फसवतोस काय? आणि यशोदा माझी अशी कावरी बावरी झाली आणि मोठ्यानं ओरडली, आली राधा. राधा आली बघ. अरे राधेचं नाव घेताक्षणी माझा एवढा एवढा कृष्ण लोणी सगळं सगळं विसरला आणि गावरा बावरा म्हणून राधा किती म्हणून बघू लागला. पण यशोदा मैयानं आईला फसवले. यशोदा मैयानं देवाला फसवले. कारण बाळाला शांत कसावं करावं हे आईचंच काम आहे. हो दादा, हा पोरग रडायला लागला ना, आई म्हणते, नको रडू, आलाय बुवा, आलाय बुवा. त्या दिवसापासून त्याला अलर्जी इकडे येत नाही. इतकं वाईट आहे का बुवा? आलाय बुवा म्हणते. यशोदा मैयाला माहित आहे माझा कृष्ण राधेश्वर होऊ शकत नाही. गडेवरी गेला गोचिर वाला, गडेवरी गेला गोचिर वाला. बसले या साडोळा मागुल बुवाचे गाडीच आहे. वैकुंठवासी पूजने माझे गुरु बबनराव माने मास्टरांची ठेवण. माने मास्टर तारगावला यायचे. तात्यांच्याकडे भजन असायचं. मोठी मोठी कलाकार रामभाऊ पालकर ही त्यावेळी सगळी आठवणपूर्वक तात्यांच्याकडे असायची. आणि माने मास्तरांच्या ठेवणी म्हणजे महाराष्ट्रात कुणाच्या बापाला काढता नाही आल्या, कुणाला काढता नाही आल्या असलं माने मास्तरांचं गाणं होतं. सर काका आले या. आणि एक बोलू का, या लोकांची जर नावं नाही घेतली ना तर माझ्या वाचन पाप घडेल माहिती. कारण सातारा जिल्ह्यामध्ये अशी काही रत्न जन्माला आली ज्याप्रमाणे वैकुंठवासी गुरुदेव पारणाचार्य पुंडलिक लोकांचं नाव घेतलं. असंच एक रत्न या सातारा जिल्ह्याला होऊन गेलं. या कीर्तनामध्ये संगीत नावाचा विषय ज्यांनी आणला त्यांचं नाव वैकुंठवासी खाच्या बापू कोकाटे हे त्यांचं नाव आहे. तांदूळवाडीचे खूप मोठं कार्य या लोकांनी केलं. हे आली बघ राधा. देव म्हणतो आई तू मला फसवते, पण मी माहित आहे कोण. मी या बोलविल्या वेदू बोले, मी या चालविल्या सूर्य चाले, मी या हालविल्या प्राणू हाले जो जगात ते चालता. आणि देवानी नुसती नजर तिकडे फिरवली आणि धाड धाड भांडी कोसळली. यशोदा मैया म्हणते मांजरानं वाटोळं केलं, तशी पळाली. देव खरखता हसू लागला. रांगत 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 देव त्या डेऱ्याच्या जवळ गेला. त्या डेऱ्याचा ताट धरून असा उभा राहिला. आतमध्ये वाकून पाहिलं तर इतकं छान लोणी होतं. देवाने हात आत घातला. चिमुकल्या हातामध्ये एवढं एवढं लोणी आलं, तेवढं तोंडामध्ये घातलं. देव म्हणतो एवढं खाल्ल्यावर पोट कधी भरायचं. आई तिकडे गेली, आत्ता माघारी पोट भरलं पाहिजे. देवाने विचार केला असं नको खायला, मग घरात ताकातच उडी मारतो आणि एसीत बसून खातो. डेऱ्यामध्ये उडी मारली मला परमात्मा आत त्यात लोणी खाऊ लागला. ओ यशोदा मैया आली, पाहिलं बहुतेक राधा आली. बरं झालं गेला. पुन्हा घुसळण चालू केले. बाहू दुखू लागले मैयाचे. म्हणून एका म्हाताऱ्याला हात मारली, आत्या इकडे यावं. म्हणे काय बराच वेळ घुसळण करते हो, पण लोणीच वर येत नाही. ती म्हातारी म्हणते एक काम कर. म्हणे काय
देव म्हणतो बाहेर येऊ दे, मग बघतो गरम पाण्याचं काय भांगड आहे. आणि असा तो देव ओ मेद्या वडच्या बाकुड्या सुदामा असे अनेक सवंगडी माझ्या परमात्म्याने जमा केली आणि अनेकांच्या चोऱ्या केल्या. कंटाळ्या गोपिका यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का. अरे ऐकतच नाही देव कुणाचं, ऐकतच नाही. आणि शेवटी गोपिकांनी विचार केला. गोपिका म्हणतात आईला सांगितलं, बापाला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं आणि कोणाचं कंट्रोल राहिलं नाही या मुलावर. काय करायचं, हे काम करू. म्हणजे काय, या आपल्या गोकुळाचे 4 गट तयार करा, बायकांचे महिलांचे 4 गट तयार करा. या कोपऱ्यातला, या कोपऱ्यातला, या कोपऱ्यातला, या कोपऱ्यातला 4 गट तयार करा. त्या काळी गट तर तयार झाले, त्याचं नाव बचत गट आता पडलं. आणि काय करा, हो काय करायचं, हो अख्ख्या गावाला वेढा द्यायचा आणि मग त्याला शोधून काढायचा, त्याला पकडायचा, असा मारायचा, असा मारायचा. पुन्हा नादाला नाही लागला पाहिजे. आणि कळालं देवाला. ज्ञानेश्वर माऊली असा मारले ना त्याला आणि अख्ख्या गावाला वेढा दिला. एक वाक्य लक्षात ठेवा, देव आणि सद्गुरू, देव आणि सद्गुरू कधी सापडत नाही. या दोघांनाही सापडून घ्यावं लागतं, या दोघांना सापडून घ्यावं लागतं. देव मध्ये उभा राहिला. आल्या गोपिका इकडून आल्या, तिकडून आल्या, वागण्या आल्या, कुजबुजू लागल्या. आहे बघ, पळत बघ, पकड पकड ना, इकडं पकडला, इकडं पकडला. ते हसते बघ, त्याला काय, त्याला पकडून घेतले ना. आणि काय जल्लोष झाला, बघ पकडला का नाही, बघ पकडला का नाही. एक रागवली, हे पकडला काय म्हणते, याचं करायचं काय, याचं करायचं काय पकडून. आणि मग ती गोपिका सांगू लागली, रे बांधवू कळाला, गे बांधवू कळाला, नंदाच्या पोराला बांधवू कळाला, नंदाच्या पोराला बांधवू कळाला. मारा. इकडे यशोदा मैया म्हणते, माझा कृष्ण देखील का कोणी सांगा, माझा कृष्ण देखील का कोणी सांगा, कृष्ण देखील का कोणी सांगा, कृष्ण देखील का कोणी सांगा. पळाली मैया सोडवला देवाला. रात्रभर झोप नाही लागली यशोदा मैयाची. अरे आईनं बाळाला किती पण मारावं, पण दुसऱ्या बाईनं 5 बोट सुद्धा कधी बाळाला आपल्या लावायची नाही. ते तत्वाई स्त्रियांना रात्रभर झोपली नाही. माझ्या बाळाला इतकं मारलं, इतकं मारलं. बरोबर, हो दिवस उजाडला आणि मैया हात मारते, हे कृष्णा उठ, तुला शाळेत घालायचे, तुला शाळेत घालतो. आणि देवाने सगळे सवंगडी जमा केली. माझा देव निघाला हो खांद्यावरी कांबरी, हातामध्ये काही, खांद्यावरी कांबरी, हातामध्ये काही गले गुरु, सागर जगदेशी गाण्याच्या कीर्तनाला वेळ लागतो, इतकं सोपं नाही. आणि निघाला माझा देव. गोदणे चारावया जातो शारंग, मार्गी भेटली राधीचा जोडणी, कृष्ण कान मागे निरी आसडोनी, अवती देखी
गोधने 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 आरंगीर बाबा गोड बोलायचं ते चारा बजा जातो निघाला देव अरे गेला वाळवंटाला गेला गाया चरायला गेल्या आणि देवाने खेळ मांडले अबक तुबक तिबक पोरा जीवन खेळ मारे अबक तुबक तिबक पोरा जीवन खेळ मारे असे खेळ खेळले आणि खांदीवार पोटी भुकताय खेळायचे अरे भूक लागली या बाळांना देवाने सगळ्यांच्या शरीर एकत्रामध्ये करून त्याचा काला केला तो काला देवाने खाल्ला जो काला आज या कारगामध्ये 50 वर्ष झालं सातत्यानं चालू आहे वैकुंठी ते ऐसे नाही कवळ काही काल्याचे तो काला इतका दुर्लभ आहे आणि या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं हा कार्यक्रम या कारगावकर मंडळींनी अतिशय देखणा केला महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार जे आपल्या भागामध्ये कधीच आले नाहीत अशी मंडळी त्या निमित्तानं कीर्तना करता इथं आपण बोलावली अतिशय सुंदर उत्सव केला मी पुन्हा एकदा ऋण व्यक्त करेन या ग्रामस्थांचं सौजन्य देणारी मंडळी अन्नदान करणारी मंडळी कार्यकर्ते सगळे मंडळी आणि ग्रामस्थ मंडळी यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो तुम्ही अतिशय देखणा सोहळा केल्याबद्दल तुमचं ऋण व्यक्त करतो तुमच्याकरता मी टाळी वाजवतो चंद्रकांतगिरी रणजितजी महाराज पवार शिवाजी महाराज आमचे बापू केळकर महाराज व्यासपीठ चालक मंडळी टाळकरी मंडळी आमच्या ज्योतिताईंच्या संस्थेतले विद्यार्थीगण केळकर महाराज सचिनजी पुजारी संतोष धनवडेचे आमचे जोरदार महाराज रमेश दादा त्या निमित्ताने या आजच्या कार्यक्रमास उपस्थित आहेत माझ्यावर कारगावची नितांत प्रेम करणारी अशी काही मंडळी आहेत खूप प्रेम पहिल्यापासून माझ्यावर या सगळ्यांचं कारगावचं पारण आलं की मला पहिला फोन येतो दादा तारीख कोणती तुमची असावी कारण हे प्रेम आहे एक सांगू ताई ऐका माणसावर म्हणजे कुठलाही वक्ता असू दे बरं गावाचं आणि भागाचं जर प्रेम असलं तर त्यानं महाराष्ट्र जिंकला म्हणून माझ्या गावात आठवड्यात जरी मी कीर्तन केलं तरी एवढा समाज असतो माझ्या कीर्तनात तसं माझ्या या भागामध्ये कुठल्याही गावात माझं कीर्तन असलं की माझ्यावर प्रेम करणारी इतकी मंडळी माझ्याकडे हे दिलेलं प्रेम आहे बाकी काय नाही मी विद्वान नाही किंवा काय नाही एक माझा आणि तुमचं एक जोडलेले नाळ आहे आणि म्हणून मी मगाशी बोलून गेलो की आदरणीय तात्यांचा निरोप मला मिळाला गेला आणि कार्यकर्ते मंडळी आली त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय तुमचे भीमराव काका आज या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित आहेत कारण
पुंडलिक महाराज वेळुकर, आदरणीय भीमरावजी काका, आदरणीय कांतीलाल तात्या, हे अतिशय वेगळं समीकरण होतं की पूजनीय महाराजांच्यावर या मंडळींचं खूप नितांत प्रेम होतं, खूप प्रेम होतं. आणि त्यावेळीपासून वारकरी संप्रदायाची दिशा त्यांच्या जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीनं मिळाली गेली. अशी तुम्ही सगळी मंडळी आला. मी दर्शन घेतो आपल्या सर्वांचं. पहिला मंडळ तुमचे दर्शन घेतो. सातत्याने गेले 50 वर्ष या पाठराची वाचक मंडळी आहेत, त्यांचं देखील मी दर्शन घेतो आणि माझ्या बोलण्याला इथे विराम देतो. त्यानंतर सत्कार समारंभ असेल तो होऊन जाईल आणि दुपारी दिंडी सोहळा, नंतर प्रसाद, या सगळ्या कार्यक्रमाला अतिशय जातीनं आजच्या दिवशी उपस्थित राहा अशी विनंती करतो. जे चांगलं बोललो ते माझे आजोबा वैकुंठवासी पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांचे शब्द आहेत. काही असेल तो माझ्या वाणीचा दोष, ते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असेल. काही माळा घालणारे तुमच्या हातामध्ये पण व्यासपीठ झालं का? आपण घाला. जय विठ्ठल. हा आपण घाला. जय विठ्ठल घ्या. कसं आहे रे? माझ्या हस्ते करायचे ते म्हणजे गुरु नोंद भेटावा म्हणून. नाही काही काही माझं हस्ते हायच्या बघूया अगोदर. Hallelujah.